आज दशमाताच्या आरतीचा मान आम्हाला होता, पण सकाळी मी आणि माझं पिल्लू आम्ही दोघांनी छान छान मॅचिंग केली. आता सध्या तर माझं पिल्लू शाळेत जात नाही, तरी मी त्याला ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला न्यायचं होतं. मग न्यायचं कुठं? इथे समोरच नगरसेविका ताई राहतात, तर तिथं दरवेळेस ध्वजारोहणचा कार्यक्रम होत असतो. आम्ही माझ्या पिल्लूला घेऊन इथंच आले होते. थोडा वेळ बाकी होता म्हणून छान छान मस्त मी तिथं रांगोळी काढली. त्यानंतर ध्वजारोहणचा कार्यक्रम झाला. माझ्या पिल्लूचे सुद्धा मी छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढले. सगळीकडे हेच ऐकायला भेटतं की कडू कारलं कधी गोड होत नाही, पण माझी मैत्रीण म्हणते की तुझ्या हातचं कारलं खूप छान होतं. आज तिने मला कॉल करून बोलून घेतलं होतं कारल्याची भाजी बनवायसाठी. तर इथं मी ना खारं कारलं बनवलं होतं. कारल्याचे भरपूर प्रकार आहेत, इथं तिला खारं कारलं पाहिजे होतं, मग तेच बनवून दिलं. आणि आज ना दशमाताला हाच नैवेद्य ठेवला जाणार आहे. तिथून पटकन मी माझ्या घरी आले, लगेच माझ्या स्वयंपाकाला लागले. आणि स्वयंपाकात काय होतं, आज फक्त मसाले भात. त्यानंतर मी माझी छान छान तयारी करून घेतली. आता दशमाताची आरती करायची म्हटलं, छान छान तयारी तर झालीच पाहिजे. आमच्या कॉलनीत दशमाता येऊन 4 वर्ष झाले आणि तेव्हापासून प्रसादाला मी मैसूर पाकच नेत असते, म्हणून आज सुद्धा त्यांना मी मैसूर पाक मागून घेतला होता. मैसूर पाक, एक फुलाची माळ मागून घेतली. त्यानंतर आम्ही 2 ठिकाणी पहिली आरती झाली, मग आमची आरती इथे होती. मग आम्ही इथं आलो, दशमाताची मस्त पूजा करून घेतली आणि त्यानंतर आरती सुद्धा झाली. चला तर सर्वांना बाय, श्री स्वामी समर्थ. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि संध्याकाळी ना